पूर्ण सत्य कोकण न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील आंदोलनाला चिपळूणमध्ये आज चिपळूणकरांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शविला। वांगचुक यांच्या समर्थनार्थ व शासनाच्या धोरणाच्या विरोधात गगनभेदी घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले। तपशीलवार बातमी पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। धर्मेंद्र प्रधान भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा नागरिकांच्या अधिकाराचा नागरिकांच्या अधिकाराचा नागरिकांच्या अधिकाराचा हुकुमशाही लोकशाही तंत्राचा धिक्कार असो धिक्कार असो लोकशाही तंत्र राबवणाऱ्यांचा धिक्कार असो हुकुमशाहीने लोकतंत्र राबविणाऱ्यांचा धिक्कार असो भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो इन्साफ जिंदाबाद इन्साफ जिंदाबाद इन्साफ जिंदाबाद भारतीय लोकशाही चिरंजीव रहो चिरंजीव रहो चिरंजीव रहो भारतीय लोकशाही चिरंजीव रहो चिरंजीव रहो भारतीय लोकशाही चिरंजीव रहो चिरंजीव रहो कार्यक्षम शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या कार्यक्षम शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा सोनम वांगचुक आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सोनम वांगचुक आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं युवा शक्ति आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं युवा शक्ति आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दीपक बिप्केचा दीपक बिप्के आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दीपक बिप्के आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अभिजीत बिप्के आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अभिजीत बिप्के आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या भारतीय लोकशाहीचा भारतीय लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा लाखो लोक जंतर मंतरवर जमलेले आहेत, लाखो तरुण जमलेले आहेत, पूर्ण भारतभरातून आलेले आहेत आणि इतकंच नव्हे तर पूर्ण भारत देशामधल्या सगळ्या शहरांमध्ये मोठ्या लहान मोठ्या शहरांमध्ये युवा शक्ती आणि सर्व संविधानप्रेमी आणि नागरिक भारतीय नागरिक एकत्र रस्त्यावरती आलेले आहेत। ही अत्यंत अभूतपूर्व गोष्ट आहे। गेल्या कित्येक वर्षामध्ये असं घडलं नव्हतं की इतका जनसमुदाय रस्त्यावरती आला आहे आणि त्या सगळ्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही चिपळूणमधले सगळे नागरिक युवा ज्याने जे जे परीक्षा देतात अभ्यास करतात असे युवा सुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत। संपूर्ण चिपळूण शहरातले आणि भोवतालच्या गावातले नागरिक जागरूक नागरिक ज्यांचा संविधानावरती विश्वास आहे हे सगळेजण चिपळूणमध्ये इथे जमलेले आहेत आणि आता आम्ही इथून प्रांतांना शासनाला जाऊन निवेदन देणार आहोत। आमची अशी मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान ज्या भ्रष्ट शिक्षण मंत्र्याने आतापर्यंत सत्ता सोडलेली नाही त्या धर्मेंद्र प्रधानचा ताबडतोब राजीनामा व्हायला पाहिजे आणि आमचा दिल्लीमध्ये चाललेल्या जंतर मंतरवर चाललेल्या आंदोलनाला आमचा सक्रिय पाठिंबा आहे। जे आंदोलन ज्या रीतीने पुढे जाईल त्याच्यामध्ये आणि अहिंसात्मक रीतीने पूर्णपणे अहिंसात्मक रीतीने आम्ही हा लढा चालू ठेवू। ही नांदी आहे, सुरुवात आहे। आम्हाला न्यायपूर्ण आणि लोकशाही राज्य आम्हाला हवं जे आमच्या महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकर यांनी जे आम्हाला राज्य मिळवून दिलं ते राज्य अबाधित राहायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि म्हणून या आंदोलनामध्ये आम्ही आज सहभागी झालेलो आहोत। 23 दिवस
दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहे. 21व्या दिवशी ज्या पद्धतीनं सरकारनं त्यांना जंतर मंतरमधून उचललं ती घटना अत्यंत निषेधार्ह आहे. शांततेच्या मार्गानं न्यायासाठी लढणाऱ्या माणसांना या लोकशाहीमध्ये न्याय मिळत नाही, यावरून हे दिसून येत आहे. आणि या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात भारत देशातून, भारतभरातून पाठिंबा मिळत आहे. तरुण असतील, वृद्ध असतील, जे लोकशाही मानणारे आहेत, त्यांना निश्चित वाटायला लागलंय की हे जे भारतामध्ये, या देशामध्ये चाललंय, हे सगळं हुकुमशाहीच्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात सर्वच घटकांमधून, सर्व क्षेत्रांमधून या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. सोनम वांगचुक यांनी 20 तारखेला जंतर मंतरवर सर्व भारतीयांनी यावं असं आवाहन केलं होतं, परंतु आपणाला जाणं शक्य नाही, म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात यावा म्हणून त्या दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणून सर्व चिपळूण प्रेमी या ठिकाणी जमलेले आहेत. आणि या ठिकाणून लॉंग मार्च अत्यंत शांततेनं आम्ही तहसील कचेरीच्या ठिकाणी जाऊन आम्ही निवेदन सादर करणार आहोत शासनासाठी. धन्यवाद. गेले 23 दिवस देशामध्ये सुरू असलेलं शांततामय मार्गाचं आंदोलन हे लोकशाही तंत्राला धरून अत्यंत व्यवस्थितरित्या युवा पिढीने आणि ज्यांना वाटतं की या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी युवकच समर्थ आहेत, त्या सर्व लोकांनी समर्थ देऊन सुरू आहे. अभिजित दीपके यांनी प्रतिनिधित्व घेतलं आणि त्यानंतर नेहा, आनंद, अमीन यासारखी अनेक मुलं त्याच्यामध्ये उपोषणाला बसलेली आहेत. गेले 23 दिवस या मुलांसहित वांगचुक सर ही उपोषणाला आहेत. या देशामधलं अतिशय योग्य प्रकारे निसर्गाची दखल आणि सैन्याची दखल, शिक्षणाची दखल घेणारा एक शास्त्रज्ञ इतके दिवस उपाशी आहे आणि त्याची मागणी अतिशय योग्य आहे. मुलांच्या दृष्टीनं आहे, शिक्षणाच्या दृष्टीनं आहे, ही ती लोकशाही अबाधित राहावी या कारणासाठी आहे. तरी त्यांच्या कोणत्याही मागणीची दखल घेणे राहिलेच, परंतु त्यांच्या तब्येतीची चौकशी करणे किंवा त्यांना येऊन भेटणे यासाठीची तयारीही शासनाने दाखवली नाही. म्हणजे प्रशासनाने लोकशाहीमध्ये राज्य करणारे ज्यांना आम्ही निवडून दिलं आहे, विश्वासापोटी निवडून दिलं आहे की हे देश सांभाळण्याची त्यांच्यामध्ये पात्रता आहे, या विश्वासाने आम्ही त्यांना निवडून दिलं. परंतु सामान्य नागरिक सोडा इतका प्रसिद्ध असणारा जागतिक लेवलचा शास्त्रज्ञ याच्याही विचारांची दखल इथं जर घेतली जात नसेल तर ह्या लोकशाहीला फार मोठा धोका आहे असं सगळ्याच समाजाला वाटतं आहे, सगळ्या लोकांना वाटतं आहे. आणि पश्चाताप होतोय आम्हाला की आम्ही या लोकांना निवडून दिलं. ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांना कोणत्याही प्रकारची आमची माणसाची कदर नाही आहे. ही लोकशाही लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे. संविधानाचे हक्क, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि समानतेचा अधिकार अबाधित करण्याचं काम संविधानामार्फत निवडून आलेल्या प्रतिनिधींकडे सोपवलेलं आहे आणि त्यांची ती जबाबदारी आहे की त्यांनी हे अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळलं पाहिजे. पण जिवंत आहे अशी भावना आहे असे सगळेजण आम्ही इथून वांगचुक सर आणि तिथले आंदोलनकर्ते विद्यार्थी, तिथले आंदोलनकर्ते सर्व कार्यकर्ते यांच्या बाबतीत अत्यंत आदर, सद्भावना आणि त्यांच्या सोबत असलेली त्यांची हिंमत वाढवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही ह्या आमच्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना सॅल्यूट करतो, कारण ते आमच्या देशाचे भवितव्य आहे. शासनानं असं समजू नये की ही लोकशाही आहे, इथं हुकुमशाही चालू शकत नाही. या भारताचा इतिहास फार मोठा इतिहास आहे. आम्ही ज्या जिल्ह्यातून येतो, हा चिपळूण तालुका जिथून येतो, तिथं बाबासाहेबांचा इतिहास आहे, तिथं छत्रपतींचा इतिहास आहे, तिथं कर्वेंचा इतिहास आहे. हे सगळे आम्ही त्यांचे वंशज आहोत आणि त्यामुळे ही लोकशाही अबाधित राखण्यासाठी जे जे काम करतील त्या सर्वांसोबत आम्ही आहोत. आज सई बेर्डे जी नीटची परीक्षा
जी नीटची परीक्षा तिने दिला आणि सुरुवातीला भरपूर मेहनत केला आणि अभ्यास केला, परंतु पेपर फुटीमुळे ती परीक्षा पुढे गेली. ही सई बेर्डी शिरगावची आहे आणि ती आपली अनुभव कथन करते. कार मी सई संजय बेर्डे. मी इयत्ता 12वीत होते. यावर्षी नीटच्या एक्झामसाठी प्रिपेअर करत होते. 2 वर्ष खूप मेहनत घेतली. डॉक्टर बनण्याचं आमच्यामध्ये स्वप्न आहे, पण नीटच्या पेपर फुटीमुळे हे सगळं पाण्यात गेलं असं वाटतंय. 2 वर्षाची मेहनत आमची पूर्णपणे पाण्यात गेली आहे. आमच्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांना आता डॉक्टर बनणं फार मोठं मुश्किल आहे असं मला वाटतंय, कारण की घेतलेली जी मेहनत होती ती सगळी आता पूर्णपणे वाया गेलेली आहे नीटच्या पेपर फुटीमुळे. यामध्ये असलेले सगळे लोक त्यांचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. आम्हाला पूर्णपणे न्याय हवा आहे, ते आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. तिलक रेड्डी, मी चिपळूणचा रहिवासी आहे. मी पण एक विद्यार्थी आहे. आत्ताच माझं बीटेक झालं आहे. मी पण जेई दिली. सो मला समजतं की ज्यांनी नीट दिली असेल किंवा ज्यांनी बाकीचे UGC नेट किंवा ज्या काही परीक्षा आहेत ज्या सगळ्या लीक झाल्या, एक विद्यार्थी असून मला समजते की बाबा ज्या विद्यार्थ्यांचे पेपर लीक झाले, नीट असो, UGC नेट असो किंवा बाकी परीक्षा होत्या, SSC होत्या, तर त्यांची मी तकलीफ समजू शकतो. आणि बेसिक गोष्ट म्हणजे की गव्हर्नमेंटनी अकाउंटेबिलिटी घेणं एक मोठी गोष्ट आहे. ते गव्हर्नमेंट आपली ॲक्नॉलेज पण करत नाही आहे की बाबा पेपर लीक झालेत किंवा पेपर लीक झाले त्याचं त्यांनी काय म्हणजे त्यांनी सॉरी बोलावं किंवा काय करावं. ॲक्नॉलेजमेंट घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे डेमोक्रेसीमध्ये, आणि लोकांचं ऐकणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे डेमोक्रेसीमध्ये. गव्हर्नमेंट इज फॉर द पीपल बाय द पीपल, सो दे शुड अंडरस्टँड. आणि मला असं वाटतं की एका माणसासाठी प्रोटेस्ट वगैरे आपण करू नये. फॉर एक्झाम्पल सोनम वांगचूक वगैरे, आपण एका कॉजसाठी प्रोटेस्ट करावं, ते म्हणजे की एज्युकेशन सिस्टीमचा चांगला व्हावं, म्हणजे एज्युकेशन सिस्टीम चांगली करणे. ह्या कॉजसाठी आपण सगळे यावं, ना की सोनम वांगचूक किंवा ना की कुठचा पण पॉलिटिशियन वगैरे. पॉलिटिकल अजेंडापेक्षा आपण कॉजला मेन मोटिव्ह द्यावा असं मला आज वाटतं. आणि मला आज कोणी ते बोलवलं नाही. मला नाही वाटत बाकीला पण कोणी बोलवलं असेल. सगळे स्वतःच्या मनात आले, तर ह्याच्यावरनं सिद्ध होतं की ही कुठची पॉलिटिकल अजेंडा नाही आहे किंवा हे नाही. या ठिकाणी गेल्या 12 वर्षामध्ये 48 वेळा ह्या पेपर लीक झालेले आहेत. नीट असो किंवा टीट असो, कोणतीही परीक्षा या सरकारला त्याचं नियोजन करता आलं नाही. हे सरकार आहे ते सर्व तऱ्हेने फेल झालेलं आहे. जे आम्ही पाहिलं की आज सोनम वांगचूकसारखा मॅगसेस पुरस्कार विजेता या व्यक्तीला जी वागणूक दिली गेली सरकारच्या वतीने ती अतिशय निंदनीय आहे, आणि त्याचा आम्ही चिपळूणकरांच्या वतीने त्याचा निषेध करतो. धन्यवाद. क्रांती गमरे. आज शासनाची जी परिस्थिती आहे ते बघून खरंच फार व्यथित व्हायला झालं आहे. आणि एका मोठ्या माणसाला एवढा प्रोटेस्ट 20-22 दिवसांचा करून पण सरकारकडून काही उत्तर नाही आहे. फारच निंदनीय गोष्ट आहे. मी स्वतः एक स्टुडंट आहे. त्या मुलांच्या दुःख मला कळतं आहे, पण त्यासाठी शासनाने अजून काही पाऊल उचललेलं नाही आहे. त्याचा फार राग येतो आहे. आणि स्वतः या भ्रष्ट देशात राहून आज काहीच न करता येण्यासारखं वाटतंय. पण आज ह्या प्रोटेस्टने आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला आहे, त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. आणि प्लीज सगळ्यांनी सोनम वांगचूक सरांना किंवा त्यांच्या ह्याला सपोर्ट करा. आपण एखादा भ्रष्टाचारमुक्त देश नक्कीच करू शकतो. सगळे इथे जमलो आहोत कारण लीक सम्राट जे मंत्री आहेत, पेपर लीक सम्राट मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि ज्यांच्याकडे जी सगळी जबाबदारी जाते ते देशाचे पंतप्रधान या सर्वच गोष्टीला जबाबदार आहे. ॲक्च्युली पेपर लीक हे मोठं षडयंत्र आहे. पेपर लीकच्या माध्यमातून बोगस डॉक्टर्स, बोगस IPS IAS अधिकारी निर्माण करून देशाच्या लोकशाहीचा घळा घोटण्याचं काम भविष्यात त्यांना करायचं आहे. आणि लोकांनी हे संपूर्ण हाणून पाडलं पाहिजे, ही आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे. थोडं बोलून थांबतो. माझं नाव जमीर अड्रेकर. माझी 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा आता पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आहे आणि माझी मुलगी जी 10वीला आहे ती पण मेडिकल ॲस्पिरंट आहे. गेल्या 10 ते 11 वर्षामध्ये टोटल 152 पेपर लीक झाले आपल्या देशामध्ये. नाही कोणाचं कन्व्हिक्शन झालं, नाही कोणाला सजा झाली. तर आपल्या एज्युकेशन सिस्टम अशी ब्रेकडाऊन झाली आहे, तर कोणी ॲक्नॉलेज पण करत नाही, कोणी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण घेत नाही. जर सगळ्या विद्यार्थ्यांचं हे नुकसान होत असेल तर आपल्याला वाटतं पण पॉलिटिकल इन्क्लिनेशन कोणत्याही पार्टीचं असू दे, पण जे आत्ता सध्या जे सोनम वांगचूक जो कॉज घेऊन पुढे लढा देत आहेत त्यांना आपण नक्कीच साथ दिली पाहिजे आणि ह्याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल हे आपल्या सगळ्यांना. मी संदीप लवेकर कोल्हापूरला जाऊन
माझ्या मुलीने नीटची परीक्षा दिली, परीक्षा वगैरे सर्व झाली आणि त्याच्यानंतर जाहीर झालं की पेपर फुटला आहे म्हणून रद्द झाले. अत्यंत मनस्ताप हा आम्हाला पण होतो आणि विद्यार्थ्यांना पण होतो. एवढा सर्व परिश्रम घ्यायचे आणि परीक्षा द्यायची आणि नंतर सांगायचे पेपर फुटला, परीक्षा रद्द, हे फार निषेधार्थ आहे. गेल्या 14 वर्षात हे भरपूर प्रमाणावर चाललेलं आहे. शासन त्याचं उत्तरदायित्व घेतच नाही आणि शासन सर्वांवर ढकलून मोकळं होत आहे, याचा मी मी सुप्रिया राकेश जाधव. मी गेले 2 वर्ष असिस्टंट प्रोफेसरची तयारी करते. पण नीट असू दे किंवा UGC नेट असू दे, सगळीकडेच पेपर लिंकची हल्ली फॅशन झालेली आहे. आमचं सोशोलॉजीचा पेपर, इव्हन सोशोलॉजीचा पेपरसुद्धा हे झालं आहे, लिंक झालेलं आहे. म्हणजे असिस्टंट प्रोफेसरसाठी आम्ही मुलं सांभाळून तयारी करायची, प्लस जॉब करायचा, प्लस 2 वर्ष मेहनत करायची. वरून हे पेपर लीकचं प्रकरण असंच चालू राहणार आहे. म्हणजे या सध्या सरकारचं चालू तरी काय. आणि प्लस एवढंच असून मला सेंटर रत्नागिरीने देतं, मला सोलापूर सेंटर दिलं. म्हणजे रत्नागिरीचे विद्यार्थी असून एक्झामसाठी परगावी जायचं, हे लुटच चालू आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंगचा खर्च, मनस्ताप, हे वरून सगळं अगदी खूप हे झालेलं आहे, भ्रष्ट झालेलं आहे सगळं. त्याच्यामुळं जाहीर निषेध या सरकारचा. असिस्टंट प्रोफेसर म्हणून खूप कठीण आहे अवस्था. असं हा निषेध आपण करतोय. तर सोनम वांगचूक सर जे आहेत ते आज गेले 22 दिवस आपला जीवाचा आणि त्यांच्याबरोबर जी टीम आहे त्यांना घेऊन जे करते ते फक्त त्यांच्यासाठी करत नाही आहे, ते पर्सनल नाही आहे, ते आपल्या सगळ्यांच्या पुढच्या पिढीसाठी, पुढच्या जनरेशनसाठी करते. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आधी जर एज्युकेशन सिस्टीम बदलायची असेल तर हीच इथून सुरुवात असेल. जर आत्ता आपण झोपेत राहिलो ना तर जसं वांगचूक सरांना लपटून नेलं पांढऱ्या कापडामध्ये, तसं एज्युकेशन सिस्टीमला पण लपटून नेतील आणि पुढे आपली मुलं शिक्षणाच्या याच्यातून वंचित राहतील. आणि हे सगळं थांबण्यासाठी आज इथे कुठलाही पक्ष वगैरे न बघता आज आम्ही इथे सगळ्यांनी एक वेळाने जोडलेलो आहोत आणि आम्ही त्यांना साथ देत आहोत. आणि ह्या सगळ्या सिस्टीमवरून जे काय घडलंय नीट पेपर फुटीबद्दल, त्याबद्दल मी निषेध व्यक्त करते. आज आपण सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्व इथली जनता जमलेली आहे. ही सर्व आतून जळते कुठेतरी. प्रत्येकाची मुलं आहेत किंवा आमची मुलं नसली तरी आमच्या नंतरच्या पिढीची मुलं आहेत. आज त्याचा 23वा दिवस आहे आंदोलनाला बसण्याचा. आजपर्यंत त्यांना कालपर्यंत ह्या आता जे मीडियावर जी बातमी पसरवली जाते की ते देशद्रोही आहेत, ते भ्रष्टाचारी आहेत, ते इकडे मिळाले, ते तिकडे मिळाले, मग 22 दिवस काही का बाकी जनता काय झोपली होती? आज त्यांना जो पाठिंबा मिळतोय म्हणून यांच्या पोटात पोटशोळ उठलंय की आज या लोकांना पाठिंबा मिळतोय. मग ह्यांना 22 दिवस नाही ते दिसले हे देशद्रोही आहेत. आता त्यांना 22व्या दिवशी आठवलं. आणि हे जे मंत्री संत्री कोण जे आहेत ते पैसे देऊन सगळे मंत्री झालेले आहेत. त्यांना शिक्षणाचं काडी मात्र महत्व नाहीये. हे पेपर फोडतायत, पैसे द्यायचे घेत आहेत, हे मंत्री होत आहेत. यांना शिक्षणाला बसवलं ना त्यांना नीटच्या पेपरला तर 10 मार्क नाही मिळणार त्यांना. काय हे शिक्षणाचं महत्व हे सांगतायत. आमच्या मुलांनी शिक्षण द्यायची, ज्यांच्या लोकांची परिस्थिती नाही अशी लोक पण शिक्षण देतात, त्यांना ट्युशनसाठी लावतात. मग ह्या सगळ्यांचा खर्च फुकटच दौडायचा का? त्यामुळे आमचा ह्या सर्व गोष्टींना सोनम वांगचूक यांना आमचा सर्वांचा जाहीर पाठिंबा आहे. आणि या सरकारचा आम्ही सर्वजण धिक्कार आणि निषेध करतो. त्यांनी तात्काळमध्ये राजीनामा द्यावा. या बाकी सरकारला सगळे फॉरेनच्या ट्रिपा करायला वेळ आहे आणि सोनम वांगचूक यांनी भेट घ्यायला त्यांना वेळ नाहीये. याच्यावरून दिसतंय हे किती भ्रष्टाचारी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लगेच घ्या सर. ठीक आहे. ओके. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारतीय लोकशाहीचा जय हो. भारतीय लोकशाहीचा जय हो. तानाशाही
करणाऱ्या भ्रष्ट सरकारचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थ्यांचा वाटा करणाऱ्या भ्रष्ट सरकारचा राजर्षी शाहू महाराज की राजर्षी शाहू महाराज की गेल्या अनेक वर्षामध्ये पेपर फुटीची अनेक प्रकरणं आपल्या समोर आलेली आहेत आणि या पेपर फुटीमुळं विद्यार्थी पालक यांना अतोनात त्रास झालेला आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचं गांभीर्य सरकारकडे नाही, त्यामुळं विद्यार्थी पालक आणि सर्व नागरिक प्रचंड तणाव आणि भयग्रस्त आहे। त्यांना कोणत्याही प्रकारची उत्तरं देण्याच्या मनस्थितीत सरकार नाहीये। या विरोधात कोणी आंदोलन करायचं म्हटलं तर हे सरकार ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे। हे गेल्या 21 दिवस उपोषण करणाऱ्या वांगचूक यांना ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं जबरदस्तीनं उचलण्यात आलं आणि हॉस्पिटलाइज करण्यात आलं, त्यावरून हे सरकार केंद्र सरकार सामान्य माणसाबरोबर अत्यंत क्रूरतेने वागत आहे हे सर्वांच्या निदर्शनास येत आहे। कोणत्याही परिस्थितीत कोणालाही न्याय द्यायचा नाही। आपल्याला सर्वांना माहिती आहे की इथं जर पत्रकार असतील तर इतक्या वर्षात या सरकारने एकही पत्रकार परिषद घेतली नाही, जेणेकरून समोरचा जो प्रश्न विचारतोय त्याला उत्तर द्यायचं त्यांचं काय कामच राहत नाही। मन की बात मधून फक्त स्वतःच्याच मनाचं काय असेल ते मांडायचं असला अघोरी प्रकार या ठिकाणी सुरू आहे आणि यामुळं याचा निषेध म्हणून या सर्व शांतताप्रेमी, शिक्षणप्रेमी, विद्यार्थी आणि पालक यांच्या वतीनं हा एक शांतताप्रिय असा लॉंग मार्च काढण्यात आला, जेणेकरून आमचं म्हणणं या पेपर फुटीबद्दल असेल किंवा ज्या पद्धतीनं सरकार सामान्य माणसाची वागतंय, क्रूरतेने वागतंय, हा सगळं आमचं जे म्हणणं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आपण सरकारपर्यंत पोहोचवाल अशी आमची इच्छा आहे आणि हे आपण आता सर्वांच्या वतीनं हे निवेदन स्वीकारावं अशी आम्ही विनंती करतो। एक दोन तीन जंतर मंतर या ठिकाणी चाललेला विद्यार्थ्यांचा जो टू व्हीलर अफाट असा मोर्चा आहे, विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय या जुनी राजवट, जशी इंग्रजांची जुनी राजवट होती तशी हुकुमशाह पद्धतीनं या देशामध्ये एक जुलमी राजवट सुरू झालेली आहे आणि ह्या जुलमी भाजपाच्या जुलमी राजवटांची हद्द जी आहे सरळ सीमा पार करून कुठल्याही सीमा त्यांनी शिल्लक ठेवलेल्या नाहीत। आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती आणि सगळे देश विक्रीचे होऊन आता विद्यार्थ्यांच्या जे विद्यार्थी या देशाचे भवितव्य आहे त्यांचं भवितव्य नष्ट करण्यासाठी, त्यांचं भवितव्य नष्ट करण्याचा निर्णय जो आहे त्या भाजप सरकारने उचललेला आहे आणि या MBBSची जो नीटची परीक्षा आहे ही सर्वसामान्य विद्यार्थी गरिबीतून वगैरे तासन तास 15-15 तास अभ्यास करत असतात आणि आपलं संपूर्ण असतात अभ्यासक्रम जीव ओतून तिथे अभ्यास करतात। त्यांच्यामध्ये एक आशा असते, त्यांच्यामध्ये एक जिद्द असते, ही सगळी जिद्द आणि एवढे कष्ट करून ते अभ्यास करून पुन्हा या प्रकारचे या सरकारनं जे नीटमध्ये पेपरफुटीचा प्रकार केला आणि परत आपली चुकी झाकण्यासाठी दडपशाही आणि हुकुमशाही पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांचा लढा जो आहे तो दडपण्याचा प्रयत्न करत आहेत। या जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत यासाठी आपण जर लढलो नाही, आपण जर यासाठी उभं राहिलो नाही तर भविष्यामध्ये संपूर्ण या देशाची वाट लागलेली आहे आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहे। संपूर्ण एक वेगळाच असा समाज, वेगळाच असा स्तर निर्माण होणार आहे। अशिक्षित आणि अज्ञानी लोक पुढे जाणार आहेत आणि सुशिक्षित आणि ज्ञानी लोक हे मागे ठेवण्याचं काम या सरकारकडून चालू आहे आणि यासाठी जर आपण एक दिलाने, एक पथानं, एक संघाने एकत्र होऊन हे सरकार उलटण्याचा प्रयत्न केला नाही तर या भविष्यामध्ये या देशाची संपूर्ण वाट लागली जाणार आहे। प्रत्येकाची हुकुमशाही पद्धतीने, गुलामशाही पद्धती, जसं गुलामशाही आहे
गुलामशाही पद्धतीचं आणि बटीक पद्धतीची वापर हे सरकार करू पाहते. प्रत्येकाला एक बटीक आणि गुलाम म्हणून या अदानी आणि अंबानीच्या अधिपत्याखाली देश देण्याचा प्रयत्न करत आहे. आपण सगळ्यांनी म्हणून एवढंच प्रयत्न करायचा आहे, एवढंच निश्चय करायचा आहे. 2029ला राहुल गांधी हेच पंतप्रधान झाले पाहिजे, तरच ते गोरगरिबांचे ज्या गांधी घराण्यानं त्या देशासाठी त्याग केलेला आहे त्या त्यागाचं प्रतीक म्हणून, त्याची जाणीव म्हणून प्रत्येक नागरिकाला पाहिजे, पेटून उठलं पाहिजे. आणि आत्ताच वेळ आहे की सरकार उलटून लावण्याचा प्रयत्न आपण जोमाने करणार, हीच माझी सगळ्यांनी एक नम्र विनंती आहे. जय हिंद. स्नेहल चव्हाण बोलते. आज आम्ही संपूर्ण संघटना मिळून म्हणजे जिजाऊ ब्रिगेड सगळ्या संघटना मिळून चिपळूण तालुक्यातर्फे एकत्र आलो आहे निवेदन देण्यासाठी. प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले आहे. त्या निवेदनात असं म्हटलं आहे की आज 23वा दिवस आहे. सोनम वांगचूक हे शिक्षण संदर्भात ते बसले उपोषणाला, त्याचा पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही सगळ्या महिला एकत्र झालो आहोत. पण आत्ता काय आलं आहे, 23 दिवस होऊन सुद्धा मुलांचे जे शैक्षणिक नुकसान होत आहे पेपरफुटीमुळे, नीट आणि सीट परीक्षामुळे, तर त्याचा निषेध म्हणजे काय याच्यासाठी की त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. मुलं आत्महत्या करत आहेत, मुलांचं नुकसान व्हायला लागलं आहे. पण ह्यासाठी ते वांचून बसले. पण त्याचा पाठिंबा म्हणून आम्ही इथं आलो. त्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही एकत्र आलो. तर सरकारचं त्याकडे लक्ष नाही आहे. आज त्यांची परिस्थिती गंभीर आहे. जलद गतीने बातम्या पाहण्यासाठी पूर्ण सत्य कोकण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.